नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. डिफेन्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून UPSCने एक नवीन जाहिरात काढलेली आहे. या जाहिरातीच्या अंतर्गत CDSची पहिली परीक्षा 2026ची ही कंडक्ट केली जाणार आहे आणि या परीक्षामध्ये इन्क्लुडिंग SSC वुमन्स म्हणजे नॉन टेक्निकल कोर्ससाठी महिलांची सुद्धा निवड यामध्ये केली जाणार आहे. ही CDSची परीक्षा जी असते ही ग्रॅज्युएशन नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि वयमर्यादा ही 25 वर्षाच्या खाली असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही परीक्षा 25 वर्षाच्या खालच्या तरुण मुलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएट झालेलं आहे यासाठी आपल्याला UPSCच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन ऑनलाईन साईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. यासाठी UPSCचा युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर URN नंबर जो आहे ह्या पोर्टलवरती जाऊन तो फिलअप करायचा आहे, तो घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म हा आपल्याला टू बी कंटिन्यू करायचा आहे. यासोबत आपल्याला फॉर्म भरत असताना काही महत्त्वपूर्ण बाबींची काळजी घ्यायची आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला हा CDSचा जो फॉर्म आहे 30 डिसेंबर 2025च्या पूर्वी भरायचा आहे. 11 तारखेपासून तर 30 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे आणि यासाठी एक्झामसाठी आपल्याला ब्लॅक बॉल पेन हा एकमेव वापरण्यासाठी तर UPSCने सांगितलं आहे. एक्झाम पेपर जो असणार आहे जो त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 ही नेगेटिव्ह मार्किंग आहे UPSCमध्ये. त्यामुळे नेगेटिव्ह मार्किंगनुसार 1/3 आपण हा जाणार आहोत. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ID कार्डच्या संदर्भामध्ये आहे. तुम्हाला फॉर्म भरत असताना जो तुम्ही फोटो ID वापरणार आहात तो आधार कार्ड असावा असं UPSC सजेस्ट करतं. या व्यतिरिक्त पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पासपोर्ट असेल याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. पण सजेशन काय दिलेलं आहे, आधार कार्ड तुम्ही रेफर करावं असं UPSC सांगतंय. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॅकन्सी कोणकोणत्या आहेत. 12 एप्रिलला 2026ला या CDSची पहिली परीक्षा ही कंडक्ट केली जाणार आहे. या अंतर्गत ज्या पोस्ट सांगितल्या गेलेल्या आहेत, कोणकोणत्या पोस्ट सांगितल्या आहे यामध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनसाठी 100 जागा सांगितल्या गेलेल्या आहेत. यानंतर इंडियन नेव्हल अकॅडमी इजामालासाठी 26 जागा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एअरफोर्स अकॅडमी हैदराबादसाठी 32 जागा सांगितलेल्या आहेत. यानंतर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई मद्राससाठी 275 जागा आहेत. त्यानंतर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई यासाठी 18 जागा आहेत. महिलांसाठी या 18 आहे आणि मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी 275 जागा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे. टोटल 451 जागा या ठिकाणी CDSच्या माध्यमातून काढल्या गेलेल्या आहेत. या व्यतिरिक्त महत्त्वपूर्ण बाब जी आहे त्यामध्ये आपल्याला एक्झाम सेंटर हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. ते म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि नागपूर या 6 सेंटर्सचा समावेश यामध्ये एक्झाम सेंटर म्हणून आपल्याला करता येणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या राजधान्या आणि तिथलचे महत्त्वाची शहरं हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त एलिजिबिलिटी जी कॅन्डिडेटला कंडिशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे या अंतर्गत आपल्याला नॅशनॅलिटी ही आपली महत्त्वपूर्ण मानली जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला एज लिमिट, सेक्स आणि मॅरिट्युअल स्टेटस हा महत्त्वाचा आहे. यामध्ये सांगितलं की IMA साठी जो विद्यार्थी जातोय त्या विद्यार्थ्याला अनमॅरिड मेल असणं गरजेचं आहे. नॉट अर्लियर दॅन द 2 जानेवारी 2003च्या पूर्वीचा कोणताही जन्मलेला व्यक्ती यासाठी पात्र असणार नाही आहे आणि 2008 नंतरचा सुद्धा यासाठी पात्र असणार नाही आहे. अनमॅरिड मेल असावा. त्यानंतर वय वर्ष 20 ते 24 वर्ष हे असणं गरजेचं आहे. यानंतर कॅन्डिडेट बिलो तो 25 इयर्स ऑफ द एज मस्ट बी अनमॅरिड. 25च्या खाली आहे तर तुम्ही अनमॅरिड असणं गरजेचं आहे. अनमॅरिड मेल, अनमॅरिड वुमन आणि जर एखादा व्यक्ती डायव्हर्स असेल, विडो असेल यांना अनमॅरिड म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. हे सुद्धा UPSCने या ठिकाणी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये IMA साठी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई जी आहे या ठिकाणी डिग्री ऑफ रिऑर्गनाइज युनिव्हर्सिटी ऑर द इक्वॅलंट ठिकाणाहून तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. यानंतर फॉर इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम द रिऑर्गनाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशनमधून तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर एअरफोर्स अकॅडमी डिग्री ऑफ रिऑर्गनाइज युनिव्हर्सिटी विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ॲट द 10+2 लेवल अँड बॅचलर ऑफ द इंजिनियर्स हे असणं गरजेचं आहे तुम्हाला एअरफोर्ससाठी.
या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती म्हणजे फीच्या संदर्भामध्ये यामध्ये 200 रुपये CDSच्या विद्यार्थ्यांच्या ओपन कॅटेगरीसाठी मुलांसाठी ही 200 रुपये फी असणार आहे. या व्यतिरिक्त महिला जे असतील महिलांसाठी यामध्ये सूट दिलेली आहे आणि SC STला सुद्धा यामधून फीजमधून सूट ही प्राप्त आहे. या व्यतिरिक्त तुम्ही मास्टर कार्ड असेल, रुपे असेल, विजा असेल यामधनं तुम्ही पेमेंट करू शकतात. जे रेग्युलर आहे त्यातनं पेमेंट करायला तुम्ही कॅपेबल असणार आहात. ओके, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सिलेबसच्या संदर्भामध्ये एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि इंडियन एअरफोर्स त्या संदर्भात जो सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे यामध्ये इंग्लिश, जनरल नॉलेज आणि एलिमेंटरी मॅथमॅटिक्स या 3 सर्व्हिसेससाठी ह्या 3 पेपरचा समावेश असणार आहे. यासाठी 2-2 तासाचा वेळ असणार आहे आणि प्रत्येक पेपर हा 100-100 मार्काचा या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त जे फक्त OTA ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी जात आहे यांच्यासाठी इंग्लिश आणि जनरल नॉलेज यांचा समावेश असणार आहे. 100-100 मार्काचे हे 2 पेपर या ठिकाणी असणार आहे आणि याचा पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा एक सोपा आणि सरळ असा एक्झाम पॅटर्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाणार आहे. याचा सिलेबस सुद्धा अतिशय सोपा आहे आणि या सोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही सुरू केली जात आहे. यामध्ये आपल्याला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहे अनलिमिटेड टाइम बघता येणार आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. दुसरी आपल्याला ऑनलाईन स्वरूपात टेस्ट उपलब्ध होणार आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची PDF नोट्स भेटणार आहेत आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची मेंटरशिप आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याला अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यासाठी आपल्याला अधिक माहिती लागत असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर आपल्याला फोन करायचा आहे, माहिती घ्यायची आहे आणि त्यासोबतच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. ही सुद्धा आपल्याला जॉईन करायची आहे, सबस्क्राईब करायची आहे आणि लाईक करायची आहे. थँक्यू व्हेरी मच.